एक नाही तर 2 पोळ्या जास्त खाल या चमचमीत व्हेज रस्सा भाजी सोबत। आता आपण रस्स्यासाठी मिक्सरमध्ये वाटण तयार करूया। यासाठी 2 चॉप केलेले कांदे आपण टाकूया। यावर मूठभर कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून किसलेलं आलं, 4 हिरव्या मिरच्या, पाव कप किसलेलं ओलं नारळ। हे सगळं घेऊन आपण वाटून घेऊया। ह्याची छान पेस्ट करून घेऊया। बघा आपली पेस्ट रेडी आहे, अशा प्रकारे ती दिसेल। आता 2 कप चणा डाळ आम्ही इथं 4 ते 5 तास भिजवून ठेवलेली आहे आणि त्याचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। ही चणा डाळ आता आपण मिक्सरमध्ये ॲड करूया आणि ह्याची आपल्याला एक बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्हाला वाटलं तर थोडं पाणी टाकून तुम्ही पेस्ट करू शकता। आता ह्यावर जो आपण मसाला वाटलाय त्याच्यातला अर्धा मसाला आपल्याला टाकायचा आहे आणि अर्धा आपण रस्स्यासाठी ठेवतोय। ह्यावर आता आपण अर्धा टेबलस्पून लाल तिखट टाकूया, चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊया, चिमूटभर साखर, अर्धा टीस्पून हळद। हे सगळं आता आपण एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया। लक्षात ठेवायचं की आपण वडे करतानाही इथं मीठ टाकलेलं आहे, म्हणून रस्सा जेव्हा आपण करू तिथं साधारण अंदाजाने मीठ टाकायचं। हे सगळं छान आता आपण मिक्स करून घेऊया। या व्हेज रस्सा भाजीला धोकाची सब्जी पण म्हणतात। बेंगॉल साईडला ही 2 डाळी मिक्स करून बनवली जाते। आपण इथंही चणा डाळनी फक्त बनवतो आहे। छान मिक्स झाले। यावर आता आपण 1 कपभर आपल्याला याच्यावर गव्हाचं पीठ टाकायचं आहे। पहिले अर्धा कप टाकून घेऊन मिक्स करूया। आपलं मिश्रण थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकल्यावर घट्ट व्हायला लागले। आपले वडे फॉर्म होण्यासाठी घट्टसर मिश्रण आपल्याला लागणार आहे। आता पुन्हा अर्धा कप आपण टाकूया आणि मिक्स करून घेऊया। सगळं गव्हाचं पीठ एकत्र टाकायचं नाही, हळूहळू करूनच आपण या मिश्रणात मिक्स करायचं। सगळं पीठ आता आपलं मिक्स झाले। आता आपण छोटे छोटे वडे फॉर्म करून घेऊया, हाताला तेल लावून। अशा प्रकारे जास्त घट्ट होत नाहीत हे वडे, असेच असतात मऊ। आता एका भांड्यात आपण 4 वाट्या पाणी गरम करायला ठेवले। ह्यात आपण 1 चिंचेचा बुटूक टाकून थोडंसं हलवून ह्या पाण्याला उकळी आणून घेऊया। पाण्याला छान उकळी आली की आपण जे वडे बनवलेत ते एक एक करून ह्या पाण्यात सोडूया। आणि साधारण 5 मिनिटं हे वडे आपल्याला ह्या पाण्यात शिजवून घ्यायचे। शिजत आलेत आता आपले वडे, तुम्ही बघू शकता। आता आपण काढून बघूया। हो, व्यवस्थित शिजलेत। आता ह्याचं जास्त पाणी जे आहे ते निथळून घेऊन ह्याला आपल्याला काढून घ्यायचंय। अशा प्रकारे एका जाळीवरती किंवा चाळणीवरती सगळे वडे आपण काढून ठेवायचे निथळण्यासाठी। थंड झाले की या वड्यांना आपण 2 भागांमध्ये किंवा 4 भागांमध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण अशाच प्रकारे पीसेस करून घेऊया। हे बघा, थंड झाल्यावर हे असे दिसतील पीसेस केल्यावर। आता हे पीसेस आपल्याला तळायचे। यासाठी एका कढईमध्ये आपण तेल गरम केले आणि तेल गरम झाल्यावर ह्यात आपण आपले वडे सोडूया आणि गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता तेलामध्ये हळूहळू हे वडे रंग बदलायला लागलेले आहेत। थोडे थोडे मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचे आहेत खालीवर आणि ह्याला तळून घ्यायचंय। खूपच चविष्ट आणि मस्त होती ही रस्सा भाजी। चणा डाळीचे छोटे छोटे वडे तळून या ग्रेव्हीमध्ये सोडले जातात। अगदी भन्नाट जबरदस्त रेसिपी आहे, खूपच टेस्टी लागते। तळून झालेत,
तुम्ही बघू शकता हलक्या गोल्डन रंगावरती आपण तळलेत. आता आपण ह्याला टिश्यू पेपरवर काढून घेऊया. मस्त छान तळले गेलेले आहेत. आता एका पॅन मध्ये वडे तळायला तेल वापरले, तेच तेल टाकून घेऊया. ह्याच्याने या रस्स्याला खूप छान चव येते. आणि ह्या तेलात आता जे अर्ध वाटण आपण ठेवलं होतं ते अर्ध वाटण टाकून घेऊया. छान हे वाटण मिक्स करून घेऊया तेलामध्ये. थोडंसं तेल सुटायला लागलं की ह्यावर आपण अर्धा टीस्पून हळद टाकूया आणि अर्धा टेबलस्पून लाल तिखट टाकूया. सगळं मिक्स करून घेऊया. छान लाल तिखट आणि हळद आपल्याला आपल्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचंय. ह्यावर आपण अर्धा टीस्पून काश्मीरी लाल तिखट टाकतोय. ह्याने आपल्या रस्स्याला खूप छान रंग येईल. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळे मसाले व्यवस्थित आपण या वाटणामध्ये शिजू देऊया. तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. आपलं वाटण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता ह्याच्यात आपण 2 कप पाणी टाकूया. मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी ऍड करून टाकतेय. आणि या रस्स्याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. हळूहळू उकळी यायला लागली आहे. खूपच चविष्ट आणि टेस्टी होतो हा व्हेज रस्सा. अगदी नॉनव्हेज रस्स्यांसारखा खूप मस्त चमचमीत आणि झणझणीत हा रस्सा असला की नक्कीच तुम्ही 2 पोळ्या एक्स्ट्रा खाल. असं बॉईल आलं की ह्यात आपण तळलेले वडे टाकून घेऊया. आणि सगळं मिक्स करून घेऊया. तुम्हाला पाहिजे असेल थोडी कन्सिस्टन्सी अजून लिक्विड ठेवायची तर तुम्ही जास्त पाणी या स्टेजवर ऍड करू शकता. ह्यावर आता आपण अर्धा टेबलस्पून गरम मसाला टाकून घेऊया. आणि पुन्हा चवीनुसार मीठ. लक्षात ठेवा आपण आधी पण मीठ वापरलंय म्हणून इथं मीठ जरा अंदाजानेच टाका, जास्त टाकायचं नाही इथं. आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्याला 2 ते 3 मिनिटं आपण शिजवून घेऊया. आपल्या रस्स्याला छान तर्री आली आहे. मस्त हे उकळलंय. आता हा रस्सा सर्व करायला रेडी आहे. मस्त गरमागरम हे वडे आणि हा रस्सा तुम्ही सर्व करा. भाकरी, पोळी, भात कशाही बरोबर अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट लागतो. झणझणीत चमचमीत ही रस्सा भाजी व्हेजमध्ये खूप उत्तम ऑप्शन आहे आणि खूपच टेस्टी लागते. आमची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मधुगंधाज रेसिपीजला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.